नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मल्लिका आता वेगवेगळे डाव करतच असते, कारण आता तिला कळलेलं आहे की आपण समरच्या समोर रडू रडू केलं की स्वानंदी ही आपल्या पायाशी येणार आहे आणि तिला कधीच मी वरचढ होऊ देणार नाहीये. या घरात माझं स्थान असंच राहिलं पाहिजे असं तिचं चाललेलं असतं. म्हणून प्रत्येक वेळेस स्वानंदीला कमी लेखण्याचा, तिला प्रत्येक वेळेस त्रास देण्याचा प्रयत्न ही मल्लिका करत असते. परंतु आता तर तिने पुढचा डाव असा टाकलेला असतो की काहीही झालं तरीही स्वानंदी जी आहे ती चांगलीच तोंडावर पडली पाहिजे, याच्यासाठी एक तिने कारस्थान केलेलं असतं. आणि ते असं असतं की तिने ठरवलेलं होतं की स्वानंदीला पाडायचं तेलावरून, आणि परंतु तिचा डाव तिच्यावरच उलटलेला आहे. ती स्वतः पडलेली आहे आणि स्वतःचं कंबरड मोडून घेतलेलं आहे. पण याचा फायदा असा झालेला आहे की समर आणि स्वानंदी यांच्यामधली भांडणं मिटलेली आहेत. कारण स्वानंदी ज्या पद्धतीने आपल्या काकूची सेवा करते, तिची काळजी घेते, हे पाहून समरला खरं तर बरं वाटलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे स्वानंदीला आता समजलेलं असतं की समरला सायनसचा त्रास होत आहे आणि समर अजिबात स्वतःची काळजी घेत नाहीये. एक्सरसाइज, योगा, प्राणायाम काहीही करत नाहीये. फक्त ऑफिसचं काम, कसंही वेळी अवेळी खाणं, या गोष्टी त्याच्या चाललेल्या असतात आणि औषधं मात्र खूप मोठी घेत असतो. तेव्हा स्वानंदी म्हणत असते की या वयात समर सरांच्या बाबतीत जर असे प्रॉब्लेम येत असतील तर पुढे किती अडचण येईल. त्यापेक्षा मला आता समर सरांची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी स्वानंदीचे प्रयत्न चाललेले असतात. मग दुसऱ्या दिवशी स्वानंदी सकाळी समरला लवकर उठवते आणि प्राणायाम आणि योगा करायला बसवते. परंतु समरचे ऑफिसचे कॉल सुरू झालेले असतात आणि स्वानंदीला मात्र खूप राग येतो. स्वानंदी म्हणते, काय चाललंय तुमचं राजवाडे? समर इकडे फोनवर बोलत असतो आणि प्राणायाम करत असतो. स्वानंदीला ही गोष्ट अजिबात आवडत नाही. स्वानंदी म्हणते की मिस्टर राजवाडे, काय चाललंय तुमचं? मी तुम्हाला किती वेळा सांगितलेलं आहे की आता आपण प्राणायाम करतोय त्यावेळेस फक्त प्राणायाम करा. हे सगळं जे काही तुमचं चालू आहे ना ते बंद करा. त्यानंतर स्वानंदी अशी बोलल्यानंतर समरला खूप राग येतो. समर म्हणतो की कसं आहे माहितीये का, तुम्ही माझी बायको असाल ते सगळ्यांसाठी, पण इथे रूममध्ये ही तुमची दादागिरी मी सहन करणार नाही. स्वानंदीला खूप राग येतो. स्वानंदी म्हणते, या माणसाशी कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी हा माणूस प्रत्येक वेळेस आडव्यातच येत असतो. आणि मग तो स्वानंदीला स्पष्टपणे सांगतो की इथून पुढे माझ्यावर ही बायकोगिरी जी काय चालू आहे ना ती अजिबात करायची नाही. या पद्धतीने बोललेलं मी सहन करणार नाही असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असे, काय करू, म्हणजे माझं लग्न तर यांच्याशी झालंय, पण या माणसाला जराही फरक पडत नाहीये. मी त्यांची बायको आहे तर माझ्याशी कशा पद्धतीने वागतात. स्वानंदीला खरं तर वाईट वाटत असतं. स्वानंदी शेवटी आवरायला घेते. इकडे मल्लिकाला खूप राग आलेला असतो, कारण या या अंशूमुळे 10 लाख तर गेलेले आहेतच, पण त्याचबरोबर त्या गुंडांना काही पैसे द्यायला लागले, तेही पैसे वाया गेलेले आहेत. आणि त्यासोबतच घरातले काही पैसे ऍड करायला लागलेले आहेत, कारण अंशुमनने जो मोबाईल ऑर्डर केला होता महागाचा तो आजीला देऊन टाकलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र मल्लिका म्हणत असते की काहीही झालं तरीही मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे आणि या स्वानंदीला कधीच मी वरचढ ठरू देणार नाही. या घरातली सत्ता माझ्या हातात होती आणि ती माझ्याच हातात राहिली पाहिजे, यासाठी तिचे प्रयत्न चालू झालेले असतात आणि तिला जे वाटेल ते करत असते. तेव्हा आता ती अंशुमनला आणि त्याचबरोबर अर्पिताला घेते आणि सांगू लागते की आज ही स्वानंदी चांगलीच तोंडावर पडली पाहिजे, असं काहीतरी आपल्याला करायचं आहे, असं ती त्या दोघांना सांगत असते. तेव्हा अंशू म्हणत असतो, आता काय करायला लागेल त्यासाठी, आता तू सांग, आम्ही करतो काय करायचंय ते, असं अंशू तिला बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते की आता स्वानंदी किचनमध्ये येईल, त्याच्या आधी आपण तिथे जाऊन तेल सांडायचं आहे. एकदा का तिथे तेल सांडलं आणि स्वानंदी तोंडावर पडली की मग आपला डाव यशस्वी झाला एवढं ओळखायचं आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र अंशू म्हणत असतो, पण हे सक्सेस होईल का? तेव्हा ती सांगते की हो, आपण 3 जण आहोत, 3 ठिकाणी आपण लक्ष ठेवायचं आहे आणि अर्पिता तुला तेल ओतायचं आहे. अर्पिता म्हणते की नको, प्रत्येक वेळेस परत तू मला अडकवशील. तेव्हा मल्लिका म्हणते की नाही अडकवत, मी जे काय सांगत आहे ना ते शांतपणे जरा विचार कर आणि मग या सगळ्या गोष्टी करायला घे, असं तिने सांगितलेलं असतं.
तेव्हा मात्र आता अर्पिता म्हणते की चालेल, आणि मग अर्पिता आता तिथे सांडून ठेवते. समर, स्वानंदी सगळेजण नाश्त्यासाठी आलेले असतात आणि नेमकं सगळ्यात शेवटी तिथे येते मल्लिका, कारण स्वानंदी तेल ओतायच्या आधीच तिथे येऊन गेलेली असते आणि त्यामुळं नेमकं तेल सांडलेलं असतं ते काही मल्लिकाला दिसत नाही आणि मल्लिका येते आणि चांगलीच तोंडावरती पडते. आता मल्लिका तोंडावर पडलेली असते तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात आणि मल्लिकाला चांगलंच लागलेलं असतं आणि तेव्हा ती आरडाओरडा करू लागते. परंतु अंशुमन आणि त्याचबरोबर अर्पिता दोघंही आपल्या लाडक्या आईच्या तोंडाकडे बघत असतात, तिनं केलेले प्रताप पाहत असतात, कारण ती तोंडावर पडलेली आहे आणि यांना माहीतच होतं की ही अशीच तोंडावर पडणार आहे. प्रत्येक वेळेस हिचा डाव अशा पद्धतीनेच फेल होणार आहे, कारण तिने काही ना काही कांड करत असते आणि स्वतःच तोंडावर पडत असते. ह्या गोष्टी त्या दोघांनाही चांगल्याच माहिती असतात आणि ते दोघं जण बघतच राहतात. आपली आई खाली पडले, तिला उचलायला गेलं पाहिजे या गोष्टीचंही भान त्यांना नसतं. ते मात्र मल्लिकाकडे पाहतच राहतात, कारण त्यांना जराही जाणवत नाहीये की आपण आईची मदत केली पाहिजे, तिला उठवलं पाहिजे. परंतु त्या क्षणी स्वानंदी मात्र धावत येते आणि काकू काय झालं, काकू काय झालं म्हणत ती उचलायला जाते. आता स्वानंदी ही उचलते, त्यानंतर तिला बेडरूम मध्ये घेऊन जाऊ लागते. तेव्हा आजी म्हणते काय बघत बसलाय तोंडाकडे, ती स्वानंदी एकटी घेऊन चालली ना, तुम्हाला दोघांना काय बघत बसायचंय का, मदत करा तिची जरा आणि त्या मल्लिकाला घेऊन जावा आतमध्ये. कसं आहे, स्वतःचे प्रताप केलेले असतात आणि स्वतः तोंडावर पडते. आता हे तेल ही तिने सांडलेलं असणार आहे, म्हणून तर अशी तोंडावर पडलेली आहे. आजीने तर स्पष्टपणे सांगून टाकलेलं असतं की हा तेल सांडण्याचा प्रताप मल्लिकानेच केलेला आहे आणि म्हणून तर ती तोंडावरती पडलेली आहे. असं जेव्हा आजी बोलते तेव्हा समर म्हणतो अगं असं काय बोलतेस आजी तू. तेव्हा ती म्हणते की मग कोणी केलंय सांग बरं मला, असले उद्योगधंदे तिलाच करायला लागतात, कारण प्रत्येक वेळेस काही ना काही कांड करत असते हे मला माहितीये. मागच्या वेळेस सुद्धा तिने तेच केलं होतं. तेव्हा लगेचच मल्लिका म्हणू लागते की आई काय चाललंय तुमचं हे सगळं, अहो माझी अवस्था तरी बघा आणि मग तुम्ही हे सगळं मला बोला, असं इकडे ती सांगू लागते. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अंशुमन आणि त्याचबरोबर इकडे अर्पिता पाहतच राहतात. तेव्हा स्वानंदी म्हणते की काकू चला रूम मध्ये, डॉक्टरांना समर बोलवत आहे. तोपर्यंत स्वानंदी आता मल्लिकाला तिथे रूम मध्ये घेऊन जाते आणि तिला बेडवरती झोपवते आणि त्याचबरोबर ती म्हणते की थांबा मी आले 5 मिनिटात. मग स्वानंदी किचन मध्ये येते आणि तिला जो तेल बनवता येतं ते तेल बनवते, कारण मल्लिकाच्या पायाला चांगलाच मार लागलेला असतो आणि त्याचबरोबर मल्लिका आता खरंच खूप इवळत असते. स्वानंदीला मात्र वाईट वाटत असतं, कारण स्वानंदीचा चांगुलपणा किती चांगला आहे हे आपल्याला माहिती आहे, कारण हे तेल खरं तर मल्लिकाने स्वतःहून त्या स्वानंदीला पाडायसाठी केलेलं होतं, पण त्याच्यामध्ये आता अडकलेली असते ती म्हणजे स्वतः मल्लिका. इकडे अंशुमन म्हणत असतो तुला मी सांगितलंय ना किती वेळा असले डाव करत जाऊ नकोस, या वयात तुला झेपत नाहीये, पण तुला तुझंच म्हणणं खरं करायचं असतं. तेव्हा ती म्हणत असते गप्प बस, या अर्पिताला नीट काम करायला जमलेलं नाहीये. अर्पिता म्हणते काय चाललंय तुझं, प्रत्येक वेळेस मामा तू माझ्यावरच का सगळं आणून ठेवतेस, तू जराही विचार करत नाहीये, तू डायरेक्ट सगळ्या गोष्टी माझ्यावर आणून सोडते आणि सरळ मलाच तोंडघाशी पाडत असतेस तू, असं हे त्यांचं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता स्वानंदी तिथं तेल घेऊन येते आणि म्हणत असते की काकू थांबा मी तुम्हाला मसाज करून देते. आणि त्याच वेळी आजी आणि समर सुद्धा तिथं आलेले असतात. स्वानंदी प्रेमाने हळुवारपणे या मल्लिकाच्या पायांना मसाज करत असते आणि मल्लिका मात्र तोंड वाकडं करून पडलेली असते, कारण तिला खूप राग आलेला असतो. तिचा डाव तिच्यावर उलटलेला असतो, कारण तिला स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की हे सगळं आपल्या चांगलं येईल, पण आता तीच तोंडावर पडल्यामुळं खरं तर मज्जा झालेली असते. आणि इकडे आजी म्हणत असते बघितलंस का समर, प्रत्येक वेळेस तू स्वानंदीला एवढं बोलत असतो, काल ही तिची चूक नसताना तू तिला अंशुमनची माफी मागायला वेळली आहे, परंतु आज बघ आज ती किती प्रेमाने काळजी घेत आहे, कारण तिच्यासाठीही तेवढंच महत्वाचं आहे ते म्हणजे कुटुंब, आणि तिचं कुटुंब हे तिच्यासाठी किती महत्वाचं आहे हे प्रत्येक वेळेस तिने दाखवलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा आजीने समरचे चांगलेच डोळे उघडलेले असतात, त्याच्यासमोर स्वानंदीचा चांगुलपणा आणलेला असतो. खरं तर आजी स्वानंदी बरोबर कमी बोलत आहे याचं एकमेव कारण म्हणजे समर आणि स्वानंदी यांच्यातला संवाद वाढला पाहिजे, त्यासाठीच आजी स्वानंदीपासून थोडं लांब लांब राहत असते. आता सगळी कामं आवरून स्वानंदी रूम मध्ये आलेली असते. एकतर आता स्वानंदीला माहेरी जायचं आहे, आजीनं सांगितलेलं आहे की तू ही पांडव परतवणीसाठी माहेरी जाऊन ये,
आणि मग मात्र इकडे स्वानंदी आलेली असते तेव्हा समर म्हणत असतो की खरंच आज तुम्ही काकूसाठी जे काही केलेलं आहे, तेव्हा लगेचच इकडे स्वानंदी म्हणते की आपली माणसं आहेत ना, आपल्या माणसांसाठी एवढं तर केलंच पाहिजे. त्या चुकून पडल्या होत्या ना तिथं, त्यामुळं मला हे त्यांची मदत केलीच पाहिजे आणि चुकून नसल्या पडल्या तरीही त्या माझ्या आईसारख्याच आहेत ना, म्हणून मी त्यांच्या मदतीला गेलेली आहे. हे ऐकून समरला खरं तर समाधान वाटतं आणि त्याला असं वाटत असतं की स्वानंदीला पटकन मिठीत घ्यावं, कारण तिनं जी गोष्ट केलेली आहे ती खरंच लाख मोलाची आहे. आणि त्याचबरोबर स्वानंदी म्हणत असते की काय झालं, काही बोलायचं आहे का? आणि तेव्हा समर म्हणतो की खरंच थँक्यू, आणि मी कारण नसताना तुमच्यावर रागवलो त्यासाठी सॉरी. आता समरने थँक्यू सॉरी म्हणत एक गोष्ट केलेली आहे आणि ती म्हणजेच की समर आणि स्वानंदीच्या नात्याची नवी सुरुवात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.